Welcome students. We were discussing the nomenclature of carboxylic acids. आपण मागच्या लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल्स घेतले आणि आपण त्यांची नावं जी ती नावं आपण बघितली. हाऊ कॉमन नेम इज गिवन टू अ पर्टिक्युलर कार्बोक्सिलिक ॲसिड अँड देन हाऊ IUPAC नेम इज गिवन. आणि मग मी त्यावेळेला तुम्हाला असं बोललो होतो की कॉमन सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचरमध्ये काय केलं तर ते जे ॲसिड जे आहे त्याचं ओरिजिन कोणतं आहे तर त्या ओरिजिनचा रेफरन्स जो आहे ते रेफरन्स कॉमन सिस्टीममध्ये घेतलेला होता. आणि IUPAC सिस्टीममध्ये काय केलं होतं तर these carboxylic acids are considered as अल्कॅनोइक ॲसिड्स. म्हणजे अल्केनमधून आपण ई काढून टाकला आणि OIC ॲसिड जर आपण जोडलं तर जे मिळतं त्याला आपण म्हणतो अल्कॅनोइक ॲसिड्स. सो इन द युपॅक सिस्टीम दिस कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कॅनोइक ॲसिड्स. आणि मग आपण एक्झाम्पल्स घेत असताना मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स आपण जे घेतले ते ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ॲसिडचे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स आपण घेतले. आणि मग मी तिथं असं म्हटलं होतं की ॲलिफॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत तर हे जे आहेत हे ऑइल्स किंवा फॅट्समध्ये सापडतात आणि म्हणून आपण त्यांना फॅटी ॲसिड असं देखील म्हणतो. सो यू हॅव टू रिमेंबर, आपल्याला CETमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल, what are these aliphatic monocarboxylic acids? So aliphatic means the aliphatic part is there is alkyl group is there, and mono means one, so one carboxylic acid group is there. So if a compound contains the alkyl group and one carboxylic acid part, then it is called as aliphatic monocarboxylic acids and which are also called as fatty acids. ठीक आहे, तर त्याची आपण एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स आपण घेतले. आज आणखी काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल जे ते आपण ॲरोमॅटिक मोनोकार्बोक्सिलिक ॲसिडचे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल आपण बघणार आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर मग आपण असं करू डायकार्बोक्सिलिक ॲसिड्स किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड असे एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स घेऊ. मी आपला वेळ वाचवण्यासाठी म्हणून मी ऑलरेडी काही एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स मी इथे लिहूनच ठेवले. ह्यामध्ये पहिले एक्झाम्पल जे आहे या एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर इथं बेन्झिन रिंग आहे आणि बेन्झिन रिंगला COH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप जो आहे हा ग्रुप जोडलेला आहे. सो इथं बेन्झिन रिंग आणि COH ग्रुप. कॉमन सिस्टीममध्ये याला म्हणतात बेन्झॉइक ॲसिड. ठीक आहे, कॉमन सिस्टीममध्ये याचं नाव आहे बेन्झॉइक ॲसिड कारण याच्या बेन्झिन रिंगला COH ग्रुप जोडलाय बेन्झॉइक ॲसिड. आणि युपॅक सिस्टीममध्ये पण परत तेच नाव आहे बेन्झॉइक ॲसिड. सो दिस इज द ओनली कंपाऊंड विच हॅज अ कॉमन नेम ॲज वेल एज युपॅक नेम विच आर सेम. ठीक आहे, दोन्ही सेम असतात बेन्झॉइक ॲसिड आणि बेन्झॉइक ॲसिड. मग बेन्झॉइक ॲसिड ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे की जिथं नाव जे आहे ते नाव बेन्झॉइक ॲसिड असं कॉमन सिस्टीममध्ये म्हटलंय. युपॅक सिस्टीममध्ये पण आपण बेन्झॉइक ॲसिड असंच म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल की जे पूर्वी आपल्याला आलेलं आहे, आपण ज्यावेळेला ॲस्पिरिन तयार केलं होतं त्यावेळेला हे एक्झाम्पल आलं होतं. मी बेन्झिन रिंग काढलेली आहे आणि या बेन्झिन रिंगला मी एक COH ग्रुप जोडलेला आहे आणि त्याचबरोबर OH ग्रुप जोडलेला आहे. ठीक आहे, आता या कंपाऊंडला म्हणतात सॅलिसिलिक ॲसिड. ओके, दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज कॉल्ड एज सॅलिसिलिक ॲसिड. So when the OH group and COH group they are present at the ortho positions, okay, that is called as salicylic acid. तुम्ही यालाच असं देखील म्हणू शकता ऑर्थो हायड्रॉक्सी OH ग्रुप आहे. ओके, तो कोणत्या पोझिशनला आहे तर ऑर्थो पोझिशनला आहे. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. ओके, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड विच इज कॉमनली नेम्ड ॲज सॅलिसिलिक ॲसिड. त्याला सॅलिसिलिक ॲसिड पण म्हणतात आणि ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड असं देखील म्हणतात. आणि युपॅक सिस्टीमकडे जर तुम्ही गेलात तर आपल्याला माहिती आहे की आपण ऑर्थो मेटा पॅरा किंवा अल्फा बीटा गॅमा हे सिम्बॉल जे हे सिम्बॉल्स आपण वापरत नाही, तर त्याच्याऐवजी आपण नंबरिंग जे ते नंबरिंग करतो. आणि नंबरिंग करत असताना पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की आपल्याला 11वीमध्ये प्रेफरन्स जे आहेत प्रेफरन्शियल फंक्शन जे ते दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे त्याला प्रेफरन्स जो आहे तो एक नंबरला आहे. आणि नंतर मग बाकीचे जे ग्रुप जे फंक्शन ग्रुप दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला OH ग्रुप जो आहे तो खूप खाली आहे. म्हणजे प्रेफरन्स इज गिवन टू कार्बोक्सिलिक ॲसिड. COHला आपला प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके, आणि म्हणून आपण नंबरिंग करत असताना देखील काय करणार आहे तर नंबरिंग अशा पद्धतीने करणार आहे 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आता 2 नंबरला OH आहे म्हणजे आता ऑर्थो म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं तर 2 हायड्रॉक्सी आणि नंतर बेन्झोइक ॲसिड. सो दिस इज 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. सो युपॅक नेम इज 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. ठीक आहे.
त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल जर समजा आपण बघितलं तर तुम्हाला पुन्हा एकदा बेन्झीन रिंग दिसते आणि त्याला COH ग्रुप जोडलाय म्हणजे बेन्झोइक ऍसिड आहे आणि ऑर्थो पोझिशनला आपल्याला कोणता ग्रुप जोडलाय बघा, तर मिथाइल ग्रुप जोडलेला आहे. ओके, मग आता ज्या वेळेला बेन्झीन रिंगला CH3 ग्रुप असतो त्यावेळेला त्याला आपण म्हणतो टोल्युईन. ओके, बेन्झीन रिंगला ज्या वेळेला CH3 ग्रुप असतो त्यावेळेला त्याला म्हणतात टोल्युईन. ओके, आता इथं COH ग्रुप आहे म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि त्याच्यामुळं त्याचं नाव आहे टोल्युइक ऍसिड. ठीक आहे, TOLUIC टोल्युइक ऍसिड. ठीक आहे, आणि ऑर्थो पोझिशनला तुम्हाला हा CH ग्रुप दिसतोय आणि म्हणून ऑर्थो टोल्युइक ऍसिड. ठीक आहे, आणि आता युपॅक सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याला नंबर करायचे. नंबर करत असताना आपण कसं करणार, तर 1 आणि 2, मग पुढे 3 4 5 6 असं होईल. 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे म्हणून 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे, दिस इज 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. 2 नंबरला मिथाइल ग्रुप जर समजा आपण लिहिला तर उरलेलं काय तर बेन्झोइक ऍसिड आहे म्हणून 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. ओके, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल, बेन्झीन रिंग नंतर CH2 आणि COOH. ठीक आहे, बेन्झीन रिंग आणि CH2 COOH. आता हे वरचं जागा मी पुसून टाकतो. आपण ज्या वेळेला नॉमेनक्लेचर स्टडी करतोय, ठीक आहे, त्यावेळेला मी फळ्यावर एक्झाम्पल्स लिहिलेले असतात. तुम्ही जर समजा बघत असताना जर त्याचा स्क्रीनशॉट जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ते तुमच्या संग्रही ते राहील आणि त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग तुम्हाला होत असतो. त्यामुळे तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतं त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट जर हे करत असताना बघत असताना जर घेतला तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा जो आहे तो फायदा होणार आहे. ओके, आता पुढचं एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल हे मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड मधलं मी शेवटचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, बेन्झीन रिंग आणि CH2 COOH. ठीक आहे, आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे कंपाऊंड जे आहे त्याचा रेफरन्स जो आहे तो रेफरन्स आपण याच्याशी लावू शकतो, CH3 डबल बॉन्ड O आणि OH म्हणजे CH3 COOH. हे जे आहे हे आपल्याला माहिती आहे हे काय तर ऍसिटिक ऍसिड आहे. ओके, दिस इज ऍसिटिक ऍसिड. आता मी हे ऍसिटिक ऍसिड जर समजा घेतलं आणि या ऍसिटिक ऍसिड मधनं मी एक H काढून टाकला, CH3 च्या ऐवजी मी CH2 केला आणि त्याला जर समजा मी बेन्झीन रिंग जोडली. ओके, ऍसिटिक ऍसिड घेतलं, ऍसिटिक ऍसिड मधला H काढला आणि त्या ठिकाणी बेन्झीन रिंग जोडली. सो दिस विल बी फिनाइल, PHENYL. फिनाइल म्हणजे बेन्झीन, फिनाइल ऍसिटिक ऍसिड. ओके, बघा इथे नाव लिहिलेलं आहे मी, फिनाइल ऍसिटिक ऍसिड. सो दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍसिटिक ऍसिड वेअर हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय फिनाइल ग्रुप और बेन्झीन रिंग. सो दिस इज फिनाइल ऍसिटिक ऍसिड. आणि आता युपॅक सिस्टीम जर नाव द्यायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की ऍसिटिक ऍसिडचं युपॅक सिस्टीम मधलं नाव लिहायचं, बाकी आहे तसंच ठेवायचं. आणि ऍसिटिक ऍसिडचं युपॅक सिस्टीम मधलं नाव काय तर इथॅनोइक ऍसिड, त्यामुळे याचं नाव काय होईल फिनाइल इथॅनोइक ऍसिड. सो इन द युपॅक सिस्टीम द नेम इज फिनाइल इथॅनोइक ऍसिड. ओके, त्यानंतर काही एक्झाम्पल्स मी डायकार्बोक्सिलिक ऍसिडचे घेतलेले आहेत. या डायकार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मी एक एक्झाम्पल जे घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे COOH आणि COH. ठीक आहे, C डबल बॉन्ड O आणि OH आणि तसंच C डबल बॉन्ड O आणि OH. ठीक आहे, आणि समजा तुम्हाला याचा जर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा असेल तर 2 हायड्रोजन्स आहेत, H2, 2 कार्बन आहेत, C2 आणि O4. ओके, आणि याला आपण म्हणतो ऑक्झॅलिक ऍसिड. ओके, दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज कॉल्ड एज ऑक्झॅलिक ऍसिड. याला म्हणतात ऑक्झॅलिक ऍसिड. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे की युपॅक सिस्टीम मध्ये आपण काय करतो, द कंपाऊंड इज कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तो अल्केनचा डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर करतो. आता 2 कार्बन आयटम्स आहेत म्हणून इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ इथेन. ठीक आहे, मग हा इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजेच तुम्ही ETHAN ई काढून टाकायचे. ठीक आहे, आणि आपण OIC ऍसिड जोडतो पण COH ग्रुप किती आहेत तर 2 आहेत म्हणून डायओइक ऍसिड. डाय म्हणजे 2 आणि OIC ऍसिड. सो दिस इज
called as ethane dioic acid. Okay, so oxalic acid is also called as ethane dioic acid. आता ऍक्च्युली नंबर्स द्यायची गरज नाहीये की 1 and 2, कारण एका कार्बन ॲटमवर तुम्ही किंवा हा कार्बन जो आहे तो कार्बन हाच मुळात फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळं तिथं आणखी तुम्हाला नवीन फंक्शनल ग्रुप जो आहे तो तुम्हाला जोडता येणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल. CH2 C डबल बॉन्ड O OH आणि C डबल बॉन्ड O आणि OH. ठीक आहे, म्हणजे पुन्हा हे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, फक्त मध्ये मी काय टाकलेलं आहे, एक कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटम वाढवलेला आहे. ओके, याला म्हणतात मॅलिक ऍसिड, MALEIC, मॅलिक ऍसिड. ठीक आहे, आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये नाव काय होईल बघा, तर टोटल कार्बन ॲटम किती आहेत, तर 3 आहेत. ठीक आहे, आणि 3 कार्बन ॲटम आहेत. मग 3 कार्बन ॲटम म्हटल्यानंतर अल्केन कोण झाला, तर प्रोपेन झाला. म्हणजे याचं नाव काय होईल, तर प्रोपेन, PROPANE काढून टाकायचं आणि शब्द ऍड करायचा डायओइक ऍसिड. ओके, सो दिस इज कॉल्ड एज प्रोपेन डायओइक ऍसिड. आणि त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल मी घेणार आहे, कारण ते एक्झाम्पल आपल्याला आपला जो पॉलिमर हा जो टॉपिक जो आहे त्या टॉपिकमध्ये हे एक्झाम्पल येणार आहे. आणि ते एक्झाम्पल जे आहे ते COOH, नंतर CH2 4 टाइम्स आणि COOH. ठीक आहे, COOH CH2 4 टाइम्स, 1 2 3 4 आणि परत COOH, म्हणजे इट इज अ स्ट्रेट चेन कंपाऊंड. हे स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे आणि ह्या स्ट्रेट चेन कंपाऊंडचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे ॲडिपिक ऍसिड. ओके, दॅट इज कॉल्ड एज ॲडिपिक ऍसिड. आणि हे जे आहे हे पॉलिमर्स ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये आपल्याला नायलॉन 6 ज्यावेळेला आपण तुम्ही तयार करणार आहात त्यावेळेला त्याचा मोनोमर म्हणून हे ॲडिपिक ऍसिड जे हे ॲडिपिक ऍसिड आपण वापरणार आहे. आता नायलॉन 6 जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला इट हॅज समथिंग टू डू विथ 6. हा 6 का आलेला आहे, तर तुम्हाला मोनोमरमध्ये कार्बन ॲटमची संख्या 6 आहे. ठीक आहे, हे 4 कार्बन ॲटम झाले, CH2 4 टाइम्स 4 कार्बन ॲटम, 5वा आणि 6वा. सो दिस पर्टिक्युलर मोनोमर हॅज 6 कार्बन ॲटम्स. आणि दुसरा मोनोमर जो आहे नायलॉन 6 मधला दॅट इज हेक्झामिथिलीन डायअमाइन. हेक्झा म्हणजे 6 CH2 ग्रुप, म्हणजे इथे CH2 6 टाइम्स असतं. आणि डायअमाइन म्हणजे काय, तर इथे NH2 आणि इथे NH2, म्हणजे त्याही कंपाऊंडमध्ये 6 कार्बन ॲटम आहेत. आणि म्हणून हे जे दोन मोनोमर जे आहेत तर ह्या दोन्ही मोनोमरमध्ये 6 कार्बन ॲटम असल्यामुळं त्याला म्हटले नायलॉन 6. सो वन ऑफ द मोनोमर इज ॲडिपिक ॲसिड विच इज अ डायकार्बोक्सिलिक ॲसिड. COOH CH2 4 टाइम्स अँड COOH विच इज कॉल्ड एज ॲडिपिक ॲसिड. आणि आता युपॅक सिस्टीममध्ये नाव द्यायचं असेल तर टोटल कार्बन ॲटम किती आहेत, तर 6 आहेत. म्हणजे हेक्झेन, HEXAN, हेक्झेन. ठीक आहे, आणि मग कुठं कुठं आहे बघा, 1 आणि 6 नंबरला आहे. आणि डायओइक ॲसिड. ओके, हेक्झेन 16 डायओइक ॲसिड. ओके, विच इज ऑल्सो कॉल्ड एज ॲडिपिक ॲसिड. त्यालाच ॲडिपिक ॲसिड असे म्हणतात. तर आता हे आपण काही एक्झाम्पल जे आहेत हे एक्झाम्पल समोर बघितले की इथं ॲलिफॅटिक डायकार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत हे आपण बघितले. आता आपण असं करूया ॲरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ॲसिडचे 1 2 3 एक्झाम्पल जे हे 2 3 एक्झाम्पल्स घेऊ. ॲरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ॲसिड्स, त्यामध्ये मी पहिले एक्झाम्पल जे घेणार आहे ते म्हणजे ही बेन्झीन रिंग आणि हा COOH. ठीक आहे, आणि हा COOH. म्हणजे मी काय केलंय तर ऑर्थो पोझिशनला 2 COH ग्रुप जे आहेत हे 2 COH ग्रुप आणले. आता कॉमन सिस्टीम मध्ये याला काय म्हणतात, तर दिस इज कॉल्ड एज थॅलिक ॲसिड, PHTHALIC, थॅलिक ॲसिड. ओके, दिस इज कॉल्ड एज थॅलिक ॲसिड. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये याचं नाव काय होईल बघा, तर आपल्याकडं बेन्झीन रिंग आहे
म्हणजे बेन्झीन, 1,2 डायओइक ऍसिड. ओके, बेन्झीन 1,2 डायओइक ऍसिड. बेन्झीन मध्ये 1 आणि 2 नंबरला 2 COH ग्रुप आहेत. सो दिस इज बेन्झीन 1,2 डायओइक ऍसिड विच इज ऑल्सो कॉल्ड एज थॅलिक ऍसिड. ओके, आणि आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ की जिथे आपण पुन्हा एकदा बेन्झीन रिंग काढू आणि 2 COH जे आहेत हे 2 COH बेन्झीन रिंगवर टाकू. आता इथं जर समजा तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला हे जे 2 COH ग्रुप जे आहेत हे पॅरा पोझिशनला आहेत. इथं ऑर्थो पोझिशनला होते आणि इथं काय आहे तर पॅरा पोझिशनला आहे. ओके, नंबर जर केले 1 2 3 4. ओके, आणि किंवा जर समजा तुम्हाला म्हणायचं असेल तर ही पोझिशन जी ती पॅरा पोझिशन किंवा ही पोझिशन पॅरा पोझिशन, याला कन्सिडर केलं तर ही पॅरा पोझिशन होईल, याला कन्सिडर केलं तर ही पॅरा पोझिशन होईल. ओके, आता याचं नाव आहे टेरेथॅलिक ऍसिड. TEREPHTHALIC, टेरेथॅलिक ऍसिड. ओके, आणि हे जे टेरेथॅलिक ऍसिड जे आहे मगाशी मी बोलल्याप्रमाणे आपल्याला जो पॉलिमरचा टॉपिक जो आहे त्यामध्ये आपण टेरिलिन जे तयार करणार आहे त्याचा मोनोमर म्हणून आपण टेरेथॅलिक ऍसिड जे हे टेरेथॅलिक ऍसिड वापरणार आहे. ओके, ठीक आहे. आता युपॅक सिस्टीम मध्ये नाव काय होईल बघा, बेन्झीन वरती आहेच आहे बेन्झीन. आणि आता मला सांगा किती नंबरला OH ग्रुप आहेत, 1 आणि 4 नंबरला. सो बेन्झीन 1,4 डायओइक ऍसिड. ओके, बेन्झीन 1,4 डायओइक ऍसिड. सो दिस इज द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर डायकार्बोक्सिलिक ऍसिड. आणि मग आपण ज्या वेळेला कार्बोक्सिलिक ऍसिडचं क्लासिफिकेशन केलं त्यावेळेला मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड्स घेतले होते, ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक, डायकार्बोक्सिलिक ऍसिड घेतले होते ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक, आणि एक ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिडचं एक्झाम्पल घेतलं होतं, आठवते का बघा, विच इज नथिंग बट सायट्रिक ऍसिड. ठीक आहे, लिंबामध्ये असतं असं मी बोललो होतो. तर त्या सायट्रिक ऍसिडचं देखील नाव जे आहे ते नाव आपण बघणार आहे. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय हे आपण बघणार आहे. ओके, सायट्रिक ऍसिड. आता सायट्रिक ऍसिड जे कंपाऊंड जे आहे या सायट्रिक ऍसिड मध्ये आपल्याला टोटल 6 कार्बन आयटम्स आहेत. ओके, 6 कार्बन आयटम्स आहेत. आणि दुसरी गोष्ट काय तर सायट्रिक ऍसिड इज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, सायट्रिक ऍसिड मध्ये 6 कार्बन आयटम्स आहेत, CITRIC, सायट्रिक ऍसिड. ओके, इट हॅज 6 कार्बन आयटम्स, 6 कार्बन आयटम्स. आणि COH ग्रुप किती आहेत तर 3 COH ग्रुप आहेत. आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला असा आहे CH2 COOH कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यानंतर COH COOH आणि CH2 COOH. ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, 6 कार्बन आयटम्स आहेत. सो दिस इज सायट्रिक ऍसिड. आता युपॅक सिस्टीम मध्ये नाव काय होईल बघा, तर 1 2 आणि 3. ओके, आता इथं तुम्हाला दिसतंय की अल्केन जो आहे तो प्रोपेन होईल. 2 नंबरवर OH ग्रुप आहे म्हणजे 2 हायड्रॉक्सी प्रोपेन PROPAN 1 2 and 3 ट्रायओइक ऍसिड. ओके, 1 नंबरला 2 नंबरला 3 नंबरला 3 COH ग्रुप आहे म्हणून ट्रायओइक ऍसिड 1 2 3. आणि 2 नंबरला OH ग्रुप आहे. सो दिस इज 2 हायड्रॉक्सी प्रोपेन 1 2 3 ट्रायओइक ऍसिड. सो दिस इज अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये अल्डेहाइड्सचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कीटोन्सचं नॉमेनक्लेचर बघू अँड देन विल गो टू द मेथड्स फॉर द प्रिपरेशन. ओके, थँक्यू व्हेरी मच.